इझी लाईफ विथ श्वेतामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर तुम्ही सगळे कसे आहात? मी तर खूप मस्त आहे। तर बऱ्याच दिवसांनी मी आज इकडे होम रेमेडी आणली आहे, ते लॉंग हेअरसाठी, लांब दाट केसांसाठी। हो, कारण की बरेच जण मला विचारत होते की मॅडम तुम्ही तुमच्या केसांना काय लावता। तर बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये विचारलं की तुम्ही तुमच्या केसांना काय वापरता, लॉंग हेअरसाठी तुम्ही काहीतरी होम रेमेडीज सांगा जी मला स्वस्त पडेल। पण आजच्या या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये महागाई खूप वाढली आहे, तर प्रत्येकाला पार्लरमध्ये जाणं शक्य नाही होत। तर मी आज इकडे तुमच्यासाठी खूपच सोपा घरगुती उपाय घेऊन आली आहे। हो, आणि हा इतका सोपा उपाय आहे की तुम्ही स्वतःच विचार करत राहाल की मॅडमनी इतका सोपा उपाय तेही 1 रुपया खर्च न करता सांगितला। वाव, तुम्ही नक्की ट्राय कराल। तर चला मग आपण जाणून घेऊया हा सोपा उपाय काय आहे लॉंग आणि दाट केसांसाठी। सर्वात आधी मी इथे कांदे घेतले आहेत, जे आपण चिरल्यावर साल फेकून देतो। हे जे साल आहे ते फेकू न देता आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका स्वच्छ भांड्यात पाणी घेऊन हे साल आपल्याला धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे भांडं आहे ते आपल्याला गॅसवर ठेवून चांगलं ही साल उकळून घ्यायची आहे। यामुळे काय होतं तर जे सालीचा अर्क असतो तो पाण्यात उतरतो। खूपच इझी रेमेडी आहे, प्रत्येकाच्या घरी कांदा असतो। सालीचे अर्क उतरलेले हे पाणी आहे ते थंड करून एका गाळणीने एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे लालसर रंग येईपर्यंत ते उकळून घ्यायचं आहे आपल्याला। नेहमीप्रमाणे केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे। त्यानंतर आठवड्यातून हा उपाय 1 किंवा 2 वेळा करू शकता तुम्ही। हा उपाय करताना तुम्ही केसांच्या मुळांना चांगलं मसाज करावा आणि केस 1 तासासाठी तसेच ठेवावेत। हे जे लालसर झालेले पाणी आहे ते आपण एका बॉटलमध्ये किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा तुम्ही ते वापरू शकता। हे उपाय तुम्ही नक्की करून बघा। हे उपाय काही केमिकल घातलेलं नाही आहे, घरामधली रेसिपी आहे। तर चला मग आजच्यासाठी इतकंच। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? इझी लाईफ विथ श्वेताला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच टिप्स हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा, मी त्याचं रिप्लाय करेल। अजून काही टिप्स हव्या असतील तर आजच्यासाठी इतकंच। चला बाय।